आता याळ्या स्प्लिंग करणारच नाही का? आता याचं कारण आता इथं आल्यावर असं वाटायला लागलं की ह्या नॉन स्पिनिंगवर गेल्या. आता नॉन स्पिनिंगवर जाणं म्हणजे काय कोष न बनवणं. आता तुम्ही त्याला भरपूर खाऊ घातले, सगळ्या गोष्टी केल्यात. तुमच्या पाल्याची क्वालिटी उत्कृष्ट, आळीची साईज पण जबरदस्त आहे, कुठं काही धोका नाही आहे, कुठं ग्रासरीची कुठं फ्लॅचरीची आळी नजरेस पडत नाही, पण तुम्हाला त्याच्यापासून उत्पादन मिळू नाही राहिलं. आता याचं कारण तुम्हाला माहीत नाही. तुम्ही आम्हाला इथपर्यंत बोलवलं, आम्हाला त्या दाखवल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की नॉन स्पिनिंग. आम्ही नॉन स्पिनिंगपर्यंत येऊन थांबलो आहे. याच्या पुढचं उत्तरही आम्हाला तुम्हाला द्यायला नाही आहे की आता हा धोका तुम्हाला पत्कर नाही. तुम्ही आम्हाला चौकीचे पैसे देऊन मोकळे झाले, आम्ही आमचं कमवलं, पण कुठपर्यंत? आता पुढच्या वेळेस तुम्ही रेशीम उद्योग काढून टाकला, तुमचं येणारं उत्पादन आमच्यापर्यंत ते बंद होणार, तुम्ही काढून टाकणार. म्हणून हे जे तुमचं नॉन स्पिनिंगचा प्रकार आहे, आता याच्यात तुमचं भरपूर मोठं नुकसान झालं ह्या बॅचला पण, आणि तुम्ही सांगितलं की मागच्या बॅचला असंच झालं होतं. त्यामुळं प्रत्यक्ष येऊन ही पाहणी केली, पण नॉन स्पिनिंग अवस्थेत गेल्यामुळं तुमचा याच्यातून कोष बांधणार नाही. एवढे जीव मारायचे म्हणलं तर किती चांगलं आहे. कधी बरं भाऊ, याच्यात आता हे धागी बरी दिसायला लागलेली आहे, बरोबर आहे? या धाग्यात दिसतोय बघा रेशीमचा. आता हे आज कोशावर भरपूर आले असते, आता कडकड आवाज आला असता. आता तुमचा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा तुम्ही विचारला, जो की माझ्या याच्यात बऱ्याच दिवसापासून येतोय. शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की नॉन स्पिनिंग झाल्याच्या नंतर रेशीम ग्रंथी ऍक्टिव्ह होत नाही आणि त्याच्यातून धागा बाहेर येत नाही. मग हा छोटा मोठा जो धागा येतो, मग ऍक्टिव्ह झालं म्हणूनच आलाय ना, बरोबर आहे? हा जो धागा आलाय ऍक्टिव्ह झालं म्हणूनच. आता कोशाचा धागा आहे, हा संरक्षण धागा नाहीये आळीचा, बरोबर? हा कोशाचा आहे, बरोबर आहे. हा धागा कोशाचा आहे. संरक्षण धागा हा मोडच्या वेळेस येतो. हा संरक्षण धागा नाही, हा कोशाचा आहे, कोशाचा धागा आहे, बरोबर आहे. मग हा तर ऍक्टिव्ह झालाय ना, बरोबर. मग थोड्याफार प्रमाणात ऍक्टिव्ह होत आहे, तर मग त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी काहीतरी संशोधन बघा ना, आहे ना. 100% झिरो नाही ना, बरोबर. हे कुठेतरी हा संरक्षण धागा उत्तर मिळत आहे की नाही, आळीला संरक्षण धागा असतो, हा संरक्षण धागा नाही ना, नाही कोशाचा धागा आहे, कोशाचा. बरं, आता थोडक्यात मला नॉट स्पिनिंग शेतकऱ्यांसाठी आपल्याला जरा गरजेचं राहील. नॉट स्पिनिंग म्हणजे काय, एक थोडक्यात उत्तर सांगा. जनरली आपण नॉन स्पिनिंगला जोपर्यंत आळ्या आपल्या शेडवर आहे, पाला घालतो भरपूर प्रमाणात, सगळ्या व्यवस्थित आळ्या पाला खाताय, रोग येत नाही, कुठला ग्रासरी नाही, फ्लॅचरी नाही, टेम्परेचर मेंटेन असतं, आणि आळीचं शॅम्पल आपण जे म्हणतो आपल्या रेशीमच्या भाषेत शॅम्पल आलंय, आळी शॅम्पलवर आल्यासारखी पण पूर्ण पारदर्शक होते. हे बघा धागा, हे धागा आळी पूर्ण शॅम्पलवर आल्या, तिचा कलर पण पूर्ण 100% ज्या अवस्थेत आळी जाते तो कलर 100% आळीचा त्या लेवलला झालेला आहे. आणि मग इतकं होऊनही आळी कोश बनवत नाहीये. त्याच्यावर ठेवा. असा कलर झाला आहे ना, मोसंबीच्या फोडीसारखा पिवळा पूर्ण कलर झाला, फोडीसारखा याचा कलर झाला, कुठेही काहीच नाहीये, बरोबर. आणि आळी जर फुटली, त्याच्यात लांब ट्यूब आपण त्याला रेशीम ग्रंथी म्हणल्या जातात, ती पण दिसते. मग इतकी सगळी प्रोसेस होऊ नये, जर आळी कोश बनत नाही तर आम्ही त्याला नॉन स्पिनिंग मध्ये गेले असं म्हणतो. याच्या पुढं आमच्याकडे उत्तर नाही, कारण आम्हाला ते मिळाना की नॉन स्पिनिंगच्या पुढं काय आणि ते कशामुळे, बरोबर. थोडक्यात हे नॉन स्पिनिंगचा प्रकार असा आहे. म्हणजे नॉन स्पिनिंग हा जो शब्द आहे हा तुम्हाला त्या एवढ्यापर्यंतच माहिती, याच्या पुढे तुम्हाला नाही? याच्या पुढे नाही, की आम्हाला जिथपर्यंत सांगितलं का स्लो पॉइझनिंग मुळे आळी नॉन स्पिनिंग अवस्थेत जाते, बरोबर. मग स्लो पॉइझन झालं कुठं, बरोबर, हे याचा आतापर्यंत शोध लागला. याचा शोध हा लागला पाहिजे, नाहीतर मग भाऊ मला नाही वाटत रेशीम शेड राहते. नाही राहणारच नाही ना. असं जर प्रत्येक वेळेस जर झालं ना, काय राहणार आहे, बरोबर. एवढ्या चांगल्या आल्या, तुम्ही बघा तिची साईज बघा काय असते. ए ग्रेडचा कोश निघला असता, आज कोशाची रेट जवळजवळ 50-55 नाही. आमच्या गावात काल 565 रुपयापर्यंत जागेवर 600 रेटच्या आसपास, 600 गुणिले जर त्यांचा 1.5 क्विंटल माल आहे, जवळजवळ त्यांचा एवढा 90,000 80-90,000 रुपये त्यांना झाले असते, बरोबर. हे सगळे त्यांचे आता वाया गेलेले. तर भाऊ, ज्याचं चर्चा तुम्ही नक्कीच करा संशोधक मंडळींनी, आणि नॉन स्पिनिंग हा विषय जो हा संपवा, बरोबर आहे. राईट. स्पिनिंग हा जो प्रकार आहे हा जास्त कुठल्या हंगामामध्ये कोणत्या दिवसामध्ये आढळतो?
नॉन स्पिनिंग हा प्रकार प्रामुख्याने 5 ऑगस्टपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत प्रामुख्याने जी चौकी वाटप होते किंवा जी शेतकरी शेडवर बॅच चालू करतात ह्या बॅचला खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जाणून येतो आणि त्या काळात एकतर शेतकऱ्यांनी बंद ठेवावी किंवा शेतकरी बंद ठेवीत नाही. चौकी सेंटरवाल्यांनी पूर्ण महाराष्ट्रातले चौकी सेंटर एक विचाराने तेवढ्या काळापुरते बंद ठेवावे किंवा हे दोन्ही गोष्टी कुणी करत नाही आहे तर शासनाने त्या काळात अंडीपुंज देणंच बंद करावी तेवढ्या 1 महिन्यासाठी किंवा 40 दिवसासाठी आणि जेणेकरून शेतकरी त्या होणाऱ्या नुकसानीपासून टाळल्या जाईल. बरं, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नॉट स्पिनिंग हा होतो का नंतर पण होतो? खास करून ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाणात आढळून आला. याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक थोड्याफार प्रमाणात जाणून येतं, पण ह्या हंगामात जास्त आहे. ह्या हंगामात जवळपास 90% शेतकऱ्यांचं नुकसान होतं ह्या हंगामात. बरं, आणि जानेवारीमध्ये ठराविक लोकांना ठराविक 1-2% पण एका चौकीवाल्याने जरी समजा बंद केलं भाऊ तर दुसरा चौकीवाला करणारच पैशासाठी. हो, तर मग मला वाटतं शासनाने यावर हे करायला पाहिजे की शासनानेच बंद करायची अंडीपुंज. चौकीवाले चौकी सेंटर बंद ठेवतील पण शेतकऱ्यांची कधी कधी काय मागणी असते का आमचं नुकसान होऊ द्या. हा, मग समजा माझ्याकडे एखाद्या शेतकऱ्यांनी विनंती केली की माझं नुकसान होऊ द्या मला चौकी द्या, हा, मग असं म्हणून जर आम्ही चौकी देतोय पण मग त्याच्यासाठी याच्यावर शासनाचा पण कुठेतरी निर्बंध पाहिजे की ह्याच काळात होते ते एवढे दिवस तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळेच बंद ठेवा, शेतकरी असन चौकीवाला असन किंवा अंडी देणार असेल. बरोबर. हे सगळं सिस्टम कुठेतरी एकवटल्याशिवाय शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळता येणार नाही.